Welcome. I am Dr. Sheetal Devlalkar, Assistant Professor, Adhyapak Mahavidyalaya, Vadgaon, Mawad. Student, today we are going to see the syllabus and marking scheme for MEd CET. We have 5 sections in the syllabus. First one is Educational Philosophy and Educational Sociology. Second one is Educational Psychology. Third one is Educational Evaluation and Educational Statistics. Fourth, School Administration and Management. And fifth, Information and Communication Technology and Research Aptitude. For these 5 sections, we have 20 questions for each. So the total questions are 100. Per question for 1 mark. So the exam is for 100 marks. Now, in the first section, we have Educational Philosophy and Educational Sociology. म्हणजे शैक्षणिक तत्वज्ञान आणि शैक्षणिक समाजशास्त्र. For Educational Philosophy, we have 20 questions and for Educational Sociology, we have 10 questions. So each question for 1 mark. So this section have 20 marks. Educational Sociology म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र. Education as an instrument of change. म्हणजे शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे. A change in the outlook and attitude of a person. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आपण व्यक्तीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणू शकतो. It can bring about a change in the pattern of social relationship and thereby it may cause social changes. लक्षात घ्या, शिक्षण सामाजिक नातेसंबंधांमध्ये बदल घडवते, ज्यायोगे समाजात बदल घडतो. Social change means the change which occur and affect the traditional process and humans' behavior in society. सामाजिक बदल म्हणजे एकूण समाजात चाललेल्या पारंपरिक प्रक्रियेत होणारा बदल आणि त्याचा व्यक्तीच्या वर्तनावर होणारा परिणाम होय. म्हणजेच जर समाजात योग्य परिवर्तन आपल्याला अपेक्षित असेल, चेंज आपल्याला अपेक्षित असेल, तर त्याच्यासाठी शिक्षण किंवा एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. आता ह्या एज्युकेशन मध्ये 3 प्रकारचे आपल्याला माध्यम दिसून येतात. ती कोणकोणती ते बघूया. एज्युकेशन ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ चेंज. त्यामध्ये देर आर टाइप्स ऑफ सोशल चेंजेस. द फर्स्ट टाइप इज क्युम्युलेटिव्ह चेंज किंवा ज्याला संवर्धित बदल असं म्हटलं जातं. हा बदल आधीच्या विकास कार्यावर आधारित असतो आणि तो विकास वर जाणाऱ्या रेषेने दाखविला जातो. दुसरा जो प्रकार आहे तो आहे दिशा भिन्नत्व बदल और डायरेक्शनल चेंज. मीन्स चेंज इन वन डायरेक्शन फॉलोड बाय द रिव्हर्स डायरेक्शन. म्हणजे काही वेळा बदल वर जाणारा पण नंतर खाली घसरणारा असतो. उदाहरणार्थ जागतिक व्यापार, तेजी मंदी, कधी वर तर कधी खाली असा हा बदल होतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे लाट बदल किंवा ज्याला वेव्ह लाईक चेंज असं म्हणतात. म्हणजेच फॅशन हा एक असा बदल आहे जो कधी काळी वर येतो तर अचानक कधी काळी त्याच्यात उतार होतो. फॅक्टर्स ऑफ सोशल चेंज. सामाजिक बदल घडवणारे घटक. फिजिकल म्हणजेच भौतिक घटक. भूकंप, महापूर, रोगराई यासारख्या गोष्टींमुळे समाजात बदल होतो. प्राणहानी होते, आर्थिक नुकसान होते, लोक बेघर होतात, म्हणून हा एक फिजिकल फॅक्टर आहे. पुढचा आहे राजकीय घटक, पॉलिटिकल फॅक्टर्स. लढाया म्हणजे वॉर, राजकीय पक्षांच्या सत्तेत बदल म्हणजे इलेक्शन यासारख्या गोष्टींमुळे समाजात परिवर्तन होते. तिसरा घटक इकॉनॉमिक किंवा आर्थिक. म्हणजे आर्थिक घडामोडी होऊन आर्थिक मंदी किंवा तेजी निर्माण होते, ज्यामुळे लोकात गरिबी वाढते किंवा कधी कधी सुबकता देखील येते. पुढचा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, औद्योगिक वाढ. या प्रकारच्या वाढीमुळे कामगारांची संख्या, पर्यावरण, राहणीमान यावर परिणाम होतो आणि बदल अपेक्षित राहतो. पुढचा मुद्दा कल्चरल फॅक्टर, सांस्कृतिक घटक. इतर अनेक सुखसोयींमुळे पोषक वेशभूषा बदलत राहते, मागणीप्रमाणे पुरवठा होतो आणि सामाजिक रूढी परंपरा बदलतात.
द रोल ऑफ एज्युकेशन इन सोशल चेंज. शिक्षणाची सामाजिक बदलाची भूमिका. समाज बदलाचे पृथक्करण करणे. सेपरेशन ऑफ सोशल चेंज म्हणजे शिक्षणामुळे समाजामध्ये कसा बदल अपेक्षित आहे. एक, सामाजिक बदल कोणत्या स्वरूपाचा आहे, त्याचा परिणाम समाज घटकावर कसा होणार आहे, त्याचे स्वरूप कसे राहणार आहे, याचा विचार शिक्षणाने करण्याची गरज आहे. यासाठी सामाजिक अभ्यास करून पृथक्करण करून लोकांसमोर सत्य आणि असत्य ठेवलं पाहिजे. बदल स्वीकारण्याचे प्रबोधन करणे. एनलाइटमेंट टू अडॉप्ट चेंजेस. आपल्याला लोकांना हे समजावून सांगायला लागेल की नाऊ ट्राय टू अडॉप्ट दिस चेंज, आणि ह्याच्यासाठी आपल्याला त्यांना ओरिएंट करावं लागेल. प्रतिकार केला पाहिजे, अपोज केलं पाहिजे. जर सामाजिक बदल व्यक्तीला किंवा समाजाला घातक असेल तर अशा वेळेला त्याला विरोध करता आला पाहिजे. आणि पुढचा, संघटनात्मक नेतृत्व तयार करणे. क्रिएट लीडर म्हणजेच शिक्षणाच्या माध्यमातून संघटना स्थापन करून चांगले नेतृत्व निर्माण झाली पाहिजे. समाज बदलातील अडथळे. कॉन्स्ट्रेंट्स ऑन सोशल चेंज. कास्ट, जात समाज बदलात अडथळा निर्माण करते. अनेक जातींच्या प्रथा नवीन गोष्टी स्वीकारू देत नाहीत. रेस, वंश, मी जॅपनीज आहे, मी चायनीज आहे, मी इंडियन आहे, मी ह्या वंशाचा आहे, अशा प्रकारची जी लोकांची प्रवृत्ती असते ती बदलू देत नाही. म्हणजेच मी उच्च प्रतीच्या वंशाचा आहे, हा नीच प्रतीच्या वंशाचा आहे, असा विचार जर झाला तर समाज बदलत नाही. एस्किमो, द्रविड, जॅपनीज, सिलोनी, निग्रो, आर्य अशा वेगवेगळ्या वंशाचे लोक अनेक वेळेला आपला वंश पुढे नेण्यासाठी समाजामध्ये अडथळे निर्माण करतात. क्लास किंवा वर्ग. अगदी आपल्या भारताचा विचार केला, उमराव, जानराव, उद्योगपती, सरदार, राजे, छत्रपती, बादशाह, पठाण, जमीनदार, कामगार, शेतकरी, मजूर, हमाल असे अनेक वर्ग भारतामध्ये आढळतात. आणि म्हणून एखादी कुठली गोष्ट करायची तर अशा वेळेला हा वर्ग मध्ये येतो. लँग्वेज, भाषा. मी महाराष्ट्रीय आहे, मी कर्नाटकचा आहे, माझी ही भाषा आहे, मी दुसरी भाषा बोलणार नाही, अशा स्वरूपाची वृत्ती योग्य समाजातील बदल घडू देत नाही. रिलीजन, धर्म. मैं हिंदू हूं, मैं मुसलमान हूं, मैं सिख हूं और मैं ईसाई हूं. इससे भी ज्यादा इम्पॉर्टंट है कि मैं मानव. पण हा विचारच येत नाही आणि म्हणून योग्य समाजात बदल घडत नाही. पॉप्युलेशन. आपल्या देशाची सगळ्यात मोठी जर अडचण कुठली असेल तर ती लोकसंख्या ही आहे. एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला हँडल करणं आणि योग्य गोष्टी राबवणं त्यामुळे शक्य होत नाही. आणि रिजन किंवा प्रांत म्हणजेच या देशात प्रादेशिकतेला आपल्याकडे फार महत्व आहे. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र अशा जे काही गोष्टी आहेत त्याला आपण चिकटून असतो आणि म्हणून योग्य बदल आपण पटकन स्वीकारत नाही. यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे सोशल जस्टिस अँड इक्विटी. सामाजिक न्याय आणि समता. हक्क व कर्तव्यांचं सगळ्या नागरिकांना शिक्षण दिलं पाहिजे. लोकशाही मूल्य आहे, त्याच्यामुळे अशा वेळेला त्या मूल्यांवर सर्वांचा विश्वास असला पाहिजे की डेमोक्रेसीमध्ये मला काही राईट्स आहेत आणि ते मी व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने मिळवू शकतो. तशीच माझी रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हेही त्यांना कळलं पाहिजे. लोकप्रतिनिधींची योग्य निवड झाली पाहिजे. जेव्हा इलेक्शन होतात तेव्हा योग्य लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे. सुसंस्कृत वातावरणाची निर्मिती झाली पाहिजे. वेल कल्चर्ड जे एन्व्हायरमेंट आहे ते क्रिएट करायचे आपल्याला. सामाजिक समानता व समान तत्वांवर आधारित न्याय संस्था हवी, म्हणजे ज्याला आपण लॉ म्हणतो, जस्टिस म्हणतो, ती प्रॉपर हवी. जर सोशल जस्टिस असेल तर इक्विटी आपल्याला पाहायला मिळेल आणि समाजाची योग्य प्रगती होईल. त्यानंतर भारतातील समान शिक्षणाची संधी. राईट ऑफ एज्युकेशन.
भारतात घटनेच्या 45 आणि 46 कलमानुसार म्हणजे 45 आणि 46 या आर्टिकल नुसार सर्वांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनाची आहे. घटनेच्या 29व्या कलमानुसार भाषा, संस्कृती सर्वांना स्वातंत्र्य दिले आहे. जात, धर्म, लिंग यावरून शिक्षणाचा अधिकार नाकारता येत नाही. कलम 30 नुसार अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करता येतात. अनुसूचित जाती आणि जमातीच्या शिक्षणासंबंधीच्या घटनेतील तरतुदी आपल्याला सीईटी देताना माहीत असल्या पाहिजे. एससी आणि एसटी बरोबरच वुमन एज्युकेशनची कंडिशन आणि त्याच्यासाठीच्या पॉलिसीज माहीत असल्या पाहिजे. त्याचबरोबर एज्युकेशन फॉर रुरल पीपल म्हणजे ग्रामीण लोकांसाठी कशा पद्धतीने शिक्षणाच्या सोयी आहेत हेही माहीत असलं पाहिजे. ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण is the word used to describe the growing interdependence of the world's economies, cultures and populations brought about by cross-border trade in goods and services, technology and flows of investment, people and information. म्हणजे लक्षात घ्या, जागतिकीकरण हा शब्द जागतिक अर्थव्यवस्था, संस्कृती आणि लोकसंख्येशी निगडित आहे. मालाची देवाणघेवाण आणि सेवा, तंत्रज्ञान हे संपूर्ण जगात एकमेकांबरोबर होते. लोकसंख्या आणि माहिती ह्यातील गुंतवणूक होतीये. हे जे सगळे वरचे घटक आहेत ह्या संदर्भात जग एकमेकांवर विसंबून आहे, म्हणजे ते एकमेकांवर डिपेंड आहे. ह्यालाच ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण म्हणतात. नॅशनल इंटिग्रेशन is the creation of a feeling of oneness where the diversities are recognized and respected by imbibing a sense of nationhood. म्हणजे लक्षात घ्या, आपण सर्व एकच आहोत या भावनेची निर्मिती म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. येथे राष्ट्रीयत्वाची संवेदना आत्मसात करण्यासाठी विविधतांचा देखील आदर केला जातो. Such a feeling of impartial delight at any achievement by an Indian is what we would call the feeling of national integration. Take the example of Sachin, Aishwarya Rai. Sachin is a great cricketer. Aishwarya is a Miss World. आणि अशा वेळेला we feel proud for them. We feel proud without thinking caste, religion and state. It shows national integration. Factors affecting national integration in India: casteism, जातीवाद, communalism, धार्मिकवाद, linguistic fanaticism, भाषिक धर्मांधता, regionalism, प्रादेशिकता, social disparity, सामाजिक असमानता, economic inequalities, आर्थिक असमानता, ह्या सगळ्या गोष्टी नॅशनल इंटिग्रेशन टिकू देत नाही. Value education. Value education is the process by which people give moral values to each other. Explicit values education is associated with those different pedagogies, methods or programs that teachers or educators use in order to create learning experiences for students when it comes to value questions. Value education means moral education. Through group and individual activities or by giving some projects or implementing some programs of a discussion on a daily basis in school, we implement the program of value education. म्हणजे शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे हे लक्षात घ्या. अध्ययन प्रक्रियेच्या माध्यमातून, शालेय कार्यक्रमातून जास्तीत जास्त मूल्य शिक्षण देण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. Keeping in view the recommendation of the National Policy of Education, the Board of Education introduced value education as a compulsory subject in schools. त्यासाठी खास विषय आणि तासिकांचं नियोजन अभ्यासक्रमात करण्यात आले आहे. Our nation needs more and more citizens who are capable of making morally right choices in the interest of the nation. म्हणजेच मूल्य शिक्षण हे नैतिक शिक्षण असून व्यक्तिगत किंवा समूह उपक्रमांद्वारे, प्रकल्पांद्वारे, कार्यक्रमांद्वारे ह्यावर दैनंदिन चर्चा शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी केली पाहिजे आणि मूल्य रुजवली पाहिजेत. वुमन एम्पॉवरमेंट इन इंडिया. Empowerment includes the action of raising the status of women through education, raising awareness, literacy and training.
Women's empowerment is all about equipping and allowing women to make life-determining decisions through the different problems in society. स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, साक्षरता, त्या संदर्भातील जाणीव आणि प्रशिक्षण या माध्यमातून आपल्याला स्त्रियांचा जी पोझिशन आहे ती सुधारता येईल आणि त्यांना जी पॉवर आहे ती देता येईल. समाजात येणाऱ्या विविध समस्यांवेळी जीवन निर्धारित करणारे निर्णय घेण्यासाठी स्त्री सक्षम झाली पाहिजे. माझ्या अडचणी मीच दूर करू शकते ह्याचं डिसिजन तिला घेता आलं पाहिजे. फॅक्टर्स which influence women empowerment. एज, वय, जेंडर, लिंग, मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती, नॅशनॅलिटी, राष्ट्रीयत्व, सोशल रोल, सामाजिक भूमिका, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, आर्थिक उपक्रम, इंट्रा हाऊसहोल्ड डिस्ट्रीब्युशन, घरगुती कार्याची विभागणी अँड हेल्थ, आरोग्य, अशा सगळ्याच गोष्टी किंवा these all factors are influence women empowerment. So what is the guideline for women empowerment? Give her education. शिक्षण दिलं पाहिजे. Elimination of gender discrimination. लिंगभेद टाळला पाहिजे. Steps for implementation of women development program and various acts. विविध कार्यक्रम राबवले पाहिजेत. विविध कलम तयार झाली पाहिजे. Action for organization of awareness programs. जाणीव जागृती करणारे उपक्रम राबवले पाहिजे. रूल ऑफ मास मीडिया. प्रसार माध्यमांनी काही नियम ठरवून स्त्रियांच्या बाबतीत काही निर्णय घेतले पाहिजे. नक्की काय दाखवायचंय, जाहिराती करताना स्त्रीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातोय ह्याच्यावर रोख आला पाहिजे. चेंज ऑफ ऍटिट्यूड ऑफ वुमेन. स्त्रीचा स्वतःचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ती स्वतःची पॉवर समजून घेऊ शकत नाही. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. Inclusive education is when all students, regardless of any challenges they may have, are placed in age-appropriate general education classes that are in their own neighborhood schools. म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण किंवा समावेशक शिक्षण म्हणजे अक्षमता असणारी मुले देखील आपल्या वयाच्या मुलांबरोबर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील शाळेत त्यांच्याच वर्गात सर्वसामान्य मुलांप्रमाणे शिक्षणाचा आस्वाद. Inclusive education. An evolving and systematic model of inclusive education where all children reach their full learning potential and decisions are based on the individual needs of the student and founded on evidence. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण अध्ययन क्षमतेचा आणि निर्णय क्षमतेचा विकास करायचा आहे. तो अपंग आहे, तो अंध आहे, तो कर्णबधिर आहे असा कुठलाही भेद न ठेवता सौम्य स्वरूपात ज्यांना डिसॅबिलिटी आहे अशा मुलांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर वर्गात अध्ययन करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. पूर्व काही अनुभव घेऊन आणि पुराव्यांवर आधारित योग्य ते बदल करून त्यांना शिक्षण देता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घ्यायच्या आहेत. सर्वसामान्यांबरोबर शिक्षण देताना त्यांना डिसॅबिलिटी असली तरी त्यांना कम्फर्ट पण आपल्याला द्यायचा आहे. स्टुडंट सेंटर्ड प्रोसेस झाली पाहिजे. बेस्ट इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट, कॉम्पिटंट एक्झामिनेशन. त्या विद्यार्थ्याची रुची लक्षात घ्या जो डिसेबल आहे आणि क्षमताधारित परीक्षा त्याला द्या. स्टुडंट्स रिस्पेक्टेड ऍज इंडिव्हिज्युअल्स. प्रत्येक माणसाचा आदर करता आला पाहिजे म्हणून त्याच्या अपंगत्वाकडे लक्ष न देता ती एक व्यक्ती म्हणून आपण पाहिलं पाहिजे. देअर स्ट्रेंथ्स, ॲबिलिटीज अँड डायव्हर्स लर्निंग नीड्स आर रिकग्नाइज्ड. म्हणजे मुलांची बलस्थानं काय, त्यांच्या क्षमता काय, आवश्यक वेगळ्या गरजा काय हे लक्षात घेऊन शिक्षणाची संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी ऑफ एज्युकेशन त्यांना मिळाली पाहिजे. All students have the right to learn in a positive learning environment. कारण जगातल्या प्रत्येकाचा अधिकार आहे की योग्य, सकारात्मक, पॉझिटिव्ह वातावरणात मला शिक्षण घेता आलं पाहिजे. करिक्युलम अँड असेसमेंट. All students learn to their best potential. सर्व मुलांच्या पूर्ण पूर्तीनुसार अध्ययनाची संधी द्या. प्रोफेशनल इंडिपेंडन्स, व्यावसायिक स्वयंपूर्णता आली पाहिजे. पार्टनरशिप विथ पेरेंट्स अँड कम्युनिटी ग्रुप्स. पालक आणि समुदायाकडून नियोजन करा, त्यानुसार अंमलबजावणी करताना त्यांना सहभागी करून घ्या. सपोर्ट बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स.
शासन किंवा सरकारी खात्यांकडून वेळोवेळी आधार द्या. लक्षात घ्या, ही अंध, अपंग, कर्णबधिर मुलं जर तुम्ही समाजाच्या बाहेर फेकलीत तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावरच येणार आहे. अशा वेळेला त्यांना जर तुम्ही इंडिपेंडेंट होण्याचा जर आधार दिला, संधी दिली आणि ते जर स्वतः प्रोफेशनली इंडिपेंडेंट झाले, त्यांनी एखादा छोटा व्यवसाय केला, तर तुमच्या समाजावरचा भार कमी होतो आणि त्यांनाही जगण्यासाठीचा आदर मिळतो. Assessment of student learning is diverse, authentic, appropriate, relevant and sufficiently frequent to inform precision teaching. म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन हे विविध पद्धतीने विश्वासार्ह, योग्य, संयुक्तिक आणि पुरेशा सातत्यपूर्ण अचूक अध्यापनानंतर केले जाते. म्हणजे तुम्हाला प्रिसाइज टीचिंग करायचं आहे, ज्याला आपण अचूक अध्यापन म्हणतो. हे अचूक अध्यापन सातत्यपूर्ण झाल्यानंतर मुलांच्या अध्ययनाचं, लर्निंगचं असेसमेंट, मूल्यमापन करताना विविध पद्धती तुम्हाला वापरायच्या आहेत. These are the responsibilities of school and teachers. Try to change the attitude of society, parents, students by orientation. Try to engage them in doing healthy work for the children who need special education. Try to arrange some kind of seminars, conferences and workshops to change their thoughts. Try to give information of the development of these special children to everyone. Try to arrange exhibition of the material which created by the special children. Try to create rapport between all students. म्हणजे समाज, पालक आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदला, त्याच्यासाठी ओरिएंटेशन घ्या, उद्बोधन घ्या. समाजाला, पालकाला, विद्यार्थ्यांना विशेष शिक्षणाची गरज असणाऱ्या मुलांसाठी सकस उपक्रम निर्माण करण्यात सहभागी करून घ्या. त्यांच्या वैचारिक बैठकीत चेंज होण्यासाठी, परिवर्तन होण्यासाठी परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळांचं आयोजन करायचे. विशेष बालकांना विकासाची सर्वांना ओळख करून दे आणि अशा बालकांनी तयार केलेल्या वस्तूंचं एक्झिबिशन, प्रदर्शन आयोजित करा. सगळ्या मुलांमध्ये एकसूत्रता आली पाहिजे. वर्गात बसलेली सगळ्या मुलांनी एकमेकांशी डील केलं पाहिजे, त्यांच्यात रॅपोर्ट क्रिएट झाला पाहिजे. ह्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात बघा. Schools are social institutions because they are established by the society, suggest solutions to social problems, suggest ways and means of social progress, preserve and instill in future generations the knowledge, ideas and customs of our culture. म्हणजे शाळा या सामाजिक संस्था आहेत, कारण समाजाकडून त्यांची स्थापना होते. सामाजिक समस्यांवर उपाय सुचवितात, सामाजिक विकासासाठी मार्ग व माध्यम सुचवतात आणि भविष्यकालीन पिढ्यांसाठी संस्कृतीतील ज्ञान, कल्पना आणि रूढींचे जतन व संवर्धन करतात. लक्षात घ्या, प्रश्न आहे, शाळा या सामाजिक संस्था आहेत आणि ह्याचं उत्तर आहे ए, कारण समाजाकडून त्यांची स्थापना होते. पुढील प्रश्न, when the world depends on each other, it is a sign of globalization, modernization, westernization or none of this. म्हणजे जेव्हा संपूर्ण जग एकमेकांवर अवलंबून आहे असे लक्षात येतं, हे टिंबटिंबचं लक्षण आहे. जागतिकीकरण, आधुनिकीकरण, पाश्चिमात्यीकरण, काही ह्यापैकी नाही. उत्तर आहे ए, म्हणजे ग्लोबलायझेशन. कारण जेव्हा एकमेकांवर आपण डिपेंड आहोत संपूर्ण जगात, इट्स जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन. पुढचा प्रश्न, dash dash are the factors which affecting national integration in India. Casteism, communalism, linguistic fanaticism, regionalism. आणि अशा वेळेला तुम्हाला असेही ऑप्शन्स येऊ शकतात. ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 1 and 2, ऑप्शन सी 1, 2 and 3 आणि ऑप्शन डी all the above. म्हणजे भारतात खालील टिंबटिंब घटक राष्ट्रीय एकात्मतेवर परिणाम करतात. जातीवाद, धार्मिकवाद, भाषिक धर्मांधता, प्रादेशिकता. आणि ह्यासाठीचे पर्याय फक्त पहिला पर्याय आहे का, की पहिला आणि दुसरा, की पहिला दुसरा तिसरा, की वरील सर्व? उत्तर आहे डी, वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, व्हॅल्यू एज्युकेशन इज इक्वल टू डॅश डॅश एज्युकेशन. म्हणजे मूल्य शिक्षण म्हणजे टिंबटिंब शिक्षण. सेन्सिटिव्ह, संवेदना शिक्षण. नीटनेस एज्युकेशन, नीटनेटकेपणाचं शिक्षण. मॉरल एज्युकेशन, नैतिक शिक्षण.
आणि नन ऑफ दिस यापैकी नाही. सो द आन्सर इज सी, म्हणजेच मोरल किंवा नैतिक शिक्षण, म्हणजे मूल्य शिक्षण किंवा व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजेच मॉरल एज्युकेशन किंवा नैतिक शिक्षण. एम्पॉवरमेंट इन्क्लुड्स द ऍक्शन ऑफ रेझिंग द डॅश डॅश ऑफ वुमन. सबलीकरणात स्त्रियांचे टिंब उंचावण्याची कृती समाविष्ट आहे. हेल्थ, आरोग्य, इकॉनॉमिकल कंडिशन, आर्थिक परिस्थिती, स्टेटस, दर्जा, ऑल द अबो, वरील सर्व. आणि उत्तर आहे डी, ड, वरील सर्व, ऑल द अबो. And the sixth question is dash dash is instruction designed for students with disabilities or gifts and talents who also have special learning needs. First, inclusive, second, special, then integrated or none of this. विद्यार्थ्यांच्या कमतरता किंवा हुशारी या त्यांच्या गरजानुसार अध्ययनाची सोय म्हणजे समावेशक, विशेष, एकात्म किंवा यापैकी नाही. लक्षात घ्या, त्यांच्या कमतरता आणि हुशारीनुसार त्यांना गरजेनुसार अध्ययनाची सोय देणे हे उत्तर स्पेशल एज्युकेशन किंवा विशेष शिक्षण असं आहे. तुम्ही एक्झामला जाणार आहात, मग काय लक्षात ठेवायचंय? द क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन्स. तुम्हाला एक प्रश्न आहे ज्याला 4 पर्याय आहेत. देयर इज नो निगेटिव्ह मार्किंग. कुठेही तुमचे मार्क प्रश्न चुकला म्हणून कमी होणार नाहीत. म्हणजे प्रश्न चुकला तर त्याचे मार्क मिळणार नाहीत, पण एखादा प्रश्न जो आहे तो तुम्ही चुकीचा लिहिलाय म्हणून तुमच्या टोटल मार्क्स मधून एखादा गुण कमी होत नाही, योग्य प्रश्नांच्या गुणांमधून. द टाइम अलॉटेड इज 1 hour 30 minutes, दॅट इज 90 minutes. म्हणजे एकूण 1.5 तासाची एक्झाम आहे. द क्वेश्चन्स विल बी इन इंग्लिश आणि मराठी, दोन्ही भाषेत प्रश्न येणार आहेत. मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन, तुम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यायची. मित्रांनो, तुम्हाला या एमएच्या सीईटी साठी खूप खूप शुभेच्छा. या खालील काही पुस्तकांचा मी स्टडी केला आहे. तुम्ही अजूनही काही पुस्तकं पाहू. थँक यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.